नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं रुपाली राहुल जाधव या चॅनलमध्ये. तर आपण आता काय बनवत आहोत, पालकची भाजी बनवत आहे. पातळ भाजी आणि आपण मुगाची डाळ शिजवून घेतलेली आहे आणि ती मी आता अशी हटवून घेणार आहे. भाजी स्वच्छ धुवून आणि नंतर चिरलेली आहे, मग भाजी अगदी टेस्टी होते. भाजीमध्ये सगळं जीवनसत्व आपल्याला भेटतं जेव्हा आपण भाजी स्वच्छ धुतो आणि चिरतो तेव्हा. आणि शिजताना थोडंसंच पाणी टाकून वाफेवरती 5 ते 10 मिनटं शिजवून घेतलेली आहे. 10 मिनटं शिजते. ही शिजून दिली भाजी तांब्याने चांगली त्याला रगडून घेणार आहे आणि देऊया फोडणी. हे वाटलेले आहे आपलं शेंगदाणे, लसूण आणि मिरची आणि थोडंसं जिरं. आता आपण देऊया फोडणी. भरपूर असा लसूण टाकलेला आहे, कच्चे शेंगदाणे वाटलेले आहेत आणि जिरं टाकलेलं आहे. हे असं आपण वाटून घेतलेलं आहे आणि आता आपण देऊया फोडणी. थोडीशी हळद टाकलेली आहे आणि आता करूया मस्तपैकी पालकची पातळ भाजी. आणि त्याच्याच मी भाकरी पण बनवणार आहे. पालकच्या भाजीच्या भाकरी बनवणार आहे. भाजी कढल्यानंतर आपण बनवूया. ही आपली भाजी झाल्यानंतर आपण भाजीच्या भाकरी करणार आहोत. तीच भाजी घेणार आहे आणि पिठामध्ये मळून त्याच्या भाकरी पण बनवूया. छान अशा होतात. शिळ्या भाजीचे बनवले जातात, परंतु आपण आता मला खाऊशी वाटलेली म्हणून आपण त्याच भाजीच्या भाकरी बनवणार आहेत. बरं, तू खाणार आहे का ग? खरं खरं सांगायचं. इकडे दिसते का? हा, दिसते का माझं बाळ? दिसते का? दिसते ना? शिजलेली आहे आपली भाजी मस्तपैकी. आता आपण त्याच्याच भाकरी बनवूया झणझणीत अशा. पाण्याच्या ऐवजी आपण भाजी वापरणार आहोत. पाण्याच्या ऐवजी मी वापरणार आहे भाजी आणि बनवते मस्तपैकी तिखट भाकरी. वियान काय काय गरम आहे. थंड झाल्यानंतर आपण याच्या मस्त भाकरी बनवूया. वियान तो काय करतोय? वियान स्टँड खूप मोठं झालंय. हाय करा, हाय करा. विया कसं करायला येते म्हणजे बाळाला. हाय कर का बाय? कोई वियान कुठे दिसतोय का? दिसतोय का नाही? नकटुलस बाळ माझं दिसतंय का? नकटुलस बाळ दिसतंय ग, छानच बाळ. आता झालेलं आहे थंड. आता करूया भाकरी. नाही झालं एवढं, गरम आहे असतंय. शिळ्या भाजीच्या भाकरी केलेल्या जातात, पण आता मला हौशी वाटली होती म्हणून आपण गरमच भाजीचे केलेले आहेत. थोडीशी मीठ मिरची वरून टाकली तरी पण चालते. आपल्या गावाकडच्या रेसिपी आहेत.
हे जशा आठवल्या तशा मी करत असते. आता ही मला अचानक आठवली होती, आपण केलेली आहे. आता बनवूया दुसरी. काय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. काय पाहिजे व्यान तुला? सबस्क्राईब करा. थँक्यू.